नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की सूर्या सकाळ सकाळी देवीची पूजा करत असतो. देवीची पूजा करताना तो सगळीकडे बघतो तर सगळे आपापल्या कामात गुंतलेले असतात. पण विशेष म्हणजे आज धनू अभ्यासाला बसलेली असते. याचं सूर्याला खूप आश्चर्य वाटतो. तो सगळ्यांसमोर आरती घेऊन जातो. सगळ्याजण आशीर्वाद घेतात. धनू पुस्तकापुढे बसलेली असते. तिला बघून तो म्हणतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी, म्हणून धनूवर बघते, आशीर्वाद घेते आणि परत अभ्यास करायला लागते. सूर्य आरती ठेवून येतो आणि म्हणतो की आज दिवस कुठे उजडला, आज धनू अभ्यासाला बसली. तेव्हा धनू म्हणते की हा मग अभ्यास केला पाहिजे ना. असं म्हटल्यानंतर सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे, मला दुकानात जायला हवं. तेव्हा तेवढ्यात तुळजा तिथून येते आणि तिची राहिलेली कपडे बघून म्हणते की सूर्या, आज ना मी तुझी थोडीशी कपडे धुवून टाकते. तेव्हा राजू आतून येते आणि म्हणते की अगं तुळजा, तू कशाला धुते, मी धुतेस ना. तुळजा चिडते आणि म्हणते की का, मी काहीच काम करायचं नाही आहे का, म्हणजे मी या घरातली नाही आहे का. सूर्या म्हणतो की अगं तसं काही नाही. तेव्हा तुळजा म्हणते की तसंच आहे, इथून पुढे मला कोणीसुद्धा काम करण्यासाठी थांबवायचं नाही आणि मी कोणाचं ऐकणार पण नाही आहे. म्हणून ती आपल्या कपडे धुवायला घेऊन जाते. सूर्या दुकानात जायचं म्हणून माघारी निघतो. तुळजा पटकन बाहेर येते. तेव्हा राजू म्हणते की अगं काय झालं वहिनी, अशी का करते. तेव्हा तुळजा म्हणते की अगं सूर्याच्या खिशात लॉटरीचं तिकीट होतं. तेव्हा राजू म्हणते की अगं इतकंच ना, मग ठेव इथे, मी देईन त्याला रात्री. असं म्हटल्यानंतर ती तिथे ठेवते. इकडे भाग्यासुद्धा अभ्यासाला बसलेली असते. तिने टेबलवर तिकीट ठेवते आणि आतमध्ये जाऊन कपडे धुवायला लागते. ते तिकीट उडतं. हवेने उडून उडून ते भाग्याच्या जवळ जातं. भाग्या उठते तेव्हा ते तिकीट आपण जिथं वाचायचं राहिलो तिथं ते पानात लावते आणि उठून आतमध्ये जाते. तेवढ्यात तिची मैत्रीण येते आणि म्हणते की अगं भाग्या, मी तुला जे पुस्तक दिलं होतं ते मला दे ना, मला अभ्यास करायचा आहे. भाग्याने ज्या पुस्तकात लॉटरीचं तिकीट ठेवलं होतं तेच पुस्तक तिच्या मैत्रिणीचं असल्यामुळे ती देते. तिच्या लक्षात येत नाही की आपण काय ठेवलंय. ती घेऊन, चिन्याची बहीण असते, ती घेऊन तिकडे जाते. तिकडे ती घरी जाते. ती घरी गेल्यानंतर आपली अभ्यासाला बसते. पण तिला माहीत नसतं की ते लॉटरीचं तिकीट आहे. ते उडून चिन्याच्या तिथे पायापाशी पडतं. पायापाशी पडल्यानंतर तो म्हणतो की देवा, लॉटरीचं तिकीट तूच घडवून आणलंयस ना हे सगळं. असं म्हणत असतो इतक्यात त्याचे वडील येतात आणि त्याच्या हातातून लॉटरीचं तिकीट हिसकावून घेतात. हिसकावून घेतल्यानंतर ते म्हणतात की लॉटरीचं तिकीट, हे असलं बिधंद करायला लागलायस का, चल तू सुधारायचं नाही, साईत खाऊ. म्हणून त्याला गाडी धुवायला घेऊन जातात आणि त्यांनी जे तिकीट ठेवलं होतं ते चिन्नूच्या टेबलवर ठेवतात. तेवढ्यात त्यांची आई येते आणि फराळ बांधायसाठी पेपर घ्यायला जाते. त्यासोबत त्यात लॉटरीचं तिकीटसुद्धा जातं. ती लॉटरीच्या तिकिटासकट फराळ भरते आणि चिन्याला परत आल्यानंतर सांगते की चिन्या, तुझ्यासाठी अजून 6 अंडी उकडायला ठेवलेत, फक्त ही दिवाळी ज्यांच्या घरची आहे त्यांना देऊन ये, गावात वाटून ये. असं म्हटल्यानंतर त्या 4 घरं सांगतात. 4 घरात दिवाळी द्यायची असते. डॅडीचं घर, सखारामचं घर, सूर्याचं घर आणि अजून एका गावातल्या माणसाचं घर. असं म्हटल्यानंतर चिन्या म्हणतो की हां आई, लक्षात आहे की नाही. तेव्हा पिशव्यांचा कलरसुद्धा सांगते. चिन्या म्हणतो की हो, हाय माझ्या लक्षात. म्हणून तो दिवाळी वाटायला जातो. इकडे शत्रूला सांगतात की याहो शत्रू भैया, इथे तुळजा आणि सूर्याला लॉटरी लागली आणि खूप मोठ्या रकमेची. हे ऐकल्यानंतर शत्रूला खूप राग येतो. तो चहा पित असतो. तो पेला फेकून देतो आणि म्हणतो की सगळं काय ते सूर्याच्याच नशिबात चांगलं लिहिलंय, आमच्या नशिबात कुठनं काय लक्ष्मी येईनाच. सगळ्या लक्ष्मीचा मान हाच घेऊन गेला. हा निंबाळकरांचा जावई झाला. इथं ते देवीचा मानसुद्धा त्यालाच भेटला. सगळं काय चांगलं घडायचं आहे ते त्याच्याच आयुष्यात घडतंय. असं म्हणत असतो. तेवढ्या चिन्या तिथे दिवाळी घेऊन येतो. तेव्हा शत्रूला राग आल्यामुळे ते तुमच्या असली भिकारेडी दिवाळी आम्हाला नको आहे, आमच्या घरी अजिबात असली दिवाळी खाणार नाहीत हे म्हणून त्यांना माघारी पाठवत असतो. तेवढ्या त्याची तिथे आई येते. दिवाळी घेत असते पण शत्रू घेण्यासाठी नकार देतो आणि म्हणतो की नको घेऊस दिवाळी. तेव्हा त्याची आई म्हणते की तू जर असं केलंस ना, म्हणून घरात आलेली लक्ष्मी माघारी जाते. शत्रू म्हणतो की काय असेल ते असेल, पण आम्हाला दिवाळी नको आहे, निघून जायतून. म्हणून चिन्याला हाकलून देतो. तो दिवाळी वाटतच नाही. गावात एका ठिकाणी जातो. ते घरसुद्धा बंद असतं. बँकेची नोटीस आल्यामुळे ते माणसं तिथं राहत नसतात. त्यामुळे चिन्याची त्या घरात सुद्धा दिवाळी वाटायची राहून जाते. तो वैतागून सूर्याच्या घरी जातो. तेव्हा तुळजा तिकीट शोधायला लागलेले असते, कारण सूर्याला त्यांच्या काजूपुड्याने सांगितलेलं असतं की दादा, तुझी लॉटरी लागली आहे ना, लॉटरीमध्ये आपला नंबर काय होता ते सांग ना, आज शेवटची तारीख, आज रिझल्ट लागला आहे. सूर्या म्हणतो की बघायला येईल नंतर. तेव्हा काजूपुड्या म्हणतो की लक्ष्मीला असं नाही म्हणायचं. म्हणून सूर्या बसतो. ते पेपर घेऊन बसतात आणि सूर्या आपल्या लॉटरीच्या तिकीटचा नंबर आठवून सांगतो. तेव्हा काजूपुड्या खूप खुश होऊन नाचायला लागतात आणि म्हणतात की लागली, लॉटरी लागली, 50,000ची लॉटरी लागली. हे बघून सूर्यासुद्धा खूप खुश होतो. सूर्या घरी फोन करतो की आपल्याला लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे आणि 50,000ची लॉटरी लागलेली आहे. तुळजा, तू खरंच लक्ष्मी आहे. हे सगळं
तुळजा फोनवर बोलत असते. तुळजा नंतर फोन ठेवते आणि तिकीट शोधायला लागते. तर अख्ख्या घरात कुठेच तिकीट भेटत नाही. सगळ्या बहिणींनासुद्धा कळालेलं असतं की आपल्याला 50,000ची लॉटरी लागली आहे, म्हणून त्या घरात सगळीकडे तिकीट शोधायला लागतात. पण तिकीट कुठेच भेटत नाही. तुळजा खूप नाराज होऊन रडत बसलेली असते. तेजू तिला समजावत असते की असू देत वहिनी, काही नाही होत, आपल्याला भेटेल इथेच कुठेतरी आहे ना, आपण शोधूया. तरीसुद्धा भेटत नाही. चिन्या दिवाळी घेऊन येतो. धनू खूप वैतागलेली असते. ती त्याच्या हातातून पिशवी खेचून घेते. चिन्या म्हणतो की अगं तुझी ही पिशवी नाही आहे. तेव्हा धनूने लाल कलरची पिशवी ओढून त्यातला फराळ खायला चालू केलेला असतो. भाग्य म्हणते की अगं धनू दिदी, इथं परिस्थिती काय, तिकीट शोधायचं सोडून तू खाती काय, हा काय खायचा टाईम आहे का. त्यानंतर धनू म्हणते की मग तिकीट शोधायचं म्हटल्यावर खायला नको, असं म्हणून ती दिवाळी खायला चालू करते. इकडे तुळजा खूप शांत बसलेली असते. तिला रडायला आलेलं असतं. सगळं होतं. चिन्या तिथून निघून जातो. तुळजा आपण लॉटरीचं तिकीट हरवलं म्हणून खूप तिथे शांत बसलेली असते. सूर्या तिकटीचं पाकीट घेण्यासाठी घरी येतो. तेव्हा सगळेजण असे चेहरा पाडून बसलेले असतात. तेव्हा सूर्या म्हणतो की काय झालं, सगळेजण असे का बसलेत. काजू पुढं म्हणतात की काय झाले, सगळ्यांची तोंड पडलेत. सूर्या म्हणतो की कशाला तोंड पडलेत, आतापर्यंत ह्या लोकांनी ठरवलं सुद्धा असेल की त्या पैशातून काय घ्यायचं. तेजोला लॅपटॉप घ्यायचा आहे, राजूला तांब्याची भांडी घ्यायची आहेत, भाग्याला स्पीकर घ्यायचा आहे, आणि भाग्याला नवीन सायकल घ्यायचं आहे, धनूला स्पीकर घ्यायचा आहे, यांची कधीच लिस्ट निघाली असेल. तेव्हा तो तुळजाकडे बघतो. तुळजा उठते आणि म्हणते की सूर्या, माझ्याकडून ते लॉटरीचं तिकीट हरवलं आहे. सूर्या तिला म्हणतो की अगं असं कसं झालं, पण तुळजा रडून रडून माफी मागत असते की माझ्याकडून तिकीट हरवलं. सूर्या ती रडते हे बघून म्हणतो की तुळजा, तुझ्यापेक्षा मला तिकीट काहीच महत्त्वाचं नाही आहे. तुझ्या डोळ्यातल्या पाण्यांची किंमत त्या 50,000पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. सगळ्या बहिणीसुद्धा खुश होतात. त्या तिला धीर देत असतात. तेवढ्यात तिला मुलगी दिसते आणि सांगते की बघ, तुझ्या डोळ्यातलं पाणीसुद्धा त्याला बघवत नाही आहे, तो तुला आयुष्यभर जपेल. असं म्हणून तुळजा शांत बसते. धनू राहिलेला दिवाळीचा फराळ घेऊन बसलेली असते. ती खायला लागते आणि खाताना परत तिच्या हातात ते फिरून आलेलं लॉटरीचं तिकीट लागतं आणि ती एकदम किंचाळती, भेटलं. हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो की आता हिला काय झालं, ही का ओरडती. तेव्हा धनू म्हणते की भेटलं, लॉटरीचं तिकीट भेटलं. हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो अगं तुझ्याकडं कसं आलं. तेव्हा तात्या म्हणतात की कसं का आलं, आलं ना लॉटरीचं तिकीट, लक्ष्मी आपल्या घरातून कधीच जाणार नाही. खरी लक्ष्मी तेव्हाच आली की तुळजा आमच्या आयुष्यात आली. तेव्हाच आम्हाला सगळ्यात मोठी लॉटरी लागली होती. तुळजा एकदम खुश होते की लॉटरीचं तिकीट भेटलं. ते भेटल्यानंतर सूर्या पण खूप खुश होतो. लॉटरीचं तिकीट घेऊन तो आपलं क्लेम करायला निघालेला असतो. सगळेजण खूप खुश असतात. सगळ्या बहिणी नाचायला लागतात. धनू खूप वेळ झालेली असते की आपल्याला लॉटरीचं तिकीट भेटलं. तुळजासुद्धा खूप खुश होते. इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.